गहाळ झालेले मोबाईल केले परत, वृक्षारोपण तर 2+ गुन्हेगारांना तंबी। आज टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या वार्षिक निरीक्षणाकरिता सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्याला भेट दिली। या प्रसंगी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात येऊन गहाळ झालेल्या मोबाईलची तक्रार नोंदवलेल्या या बातमीचे प्रायोजक आहेत गुरुकृपा मल्टीपर्पज हॉल मोडनिंब। वाढदिवस, नामकरण सोहळा, डोहाळे समारंभ, स्वागत समारंभ, कंपनी पार्टीसह सर्वच छोट्या समारंभांसाठी अगदी माफक दरात उपलब्ध। निसर्गरम्य वातावरण, सुसज्ज गार्डन, सुसज्ज हॉल, पिण्यासाठी शुद्ध पाणी, लाईट डेकोरेशन आणि मागणीनुसार पॅकेज उपलब्ध। आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ सुंदरनगरी मोडनिंब। बुकिंग साठी आजच संपर्क करा। श्री चंद्रकांत अबा गिड्डे 9403 181710 आणि शशिकांत गिड्डे 9881 137273। मोबाईल धारकांना सुमारे 11,25,000 रुपये किमतीचे मोबाईल पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते परत करण्यात आले। यामध्ये शुभम पाटील 22, आमर सातव चोबे पिंपरी, विठ्ठल गायकवाड टेंभुर्णी, तानाजी पवार, विजया शिंदे, शहाबाद शेख सर्वजण राहणार टेंभुर्णी, भारत गोपने टाकळी, अमृता गायकवाड चांदज यांच्यासह एकूण 45 जणांचे मोबाईल परत मिळवून देण्यात आले। यासाठी पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल जगदाळे यांच्यासह पथकाने काम पाहिलं। या प्रसंगी हरितवारी या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात लाखो वृक्षांची लागवड करण्यात आली आहे। टेंभुर्णी पोलीस ठाणे हद्दीत सुमारे 5,000 वृक्षारोपण करण्यात आलं आहे। तर आज पोलीस अधीक्षकांच्या हस्ते टेंभुर्णी पोलीस स्टेशन परिसरात विविध जातीच्या 100हून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली। या वार्षिक निरीक्षण भेटीप्रसंगी टेंभुर्णी पोलीस ठाणे हद्दीतील 2 किंवा 2पेक्षा जास्त गुन्हे असलेल्या गुन्हेगारांची पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी ओळख परेड घेत ते सध्या काय करतात हे जाणून घेत, भांडणे, मारामारी, अवैध धंदे करू नका असं सांगत, जर असे करून वाम मार्गाला जाल तर MPDA, मोक्का यासारखी प्रतिबंधक कारवाई केली जाईल अशी तंबी दिली। या प्रसंगी करमाळ्याच्या उपविभागीय पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा VS, टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार, पोलीस निरीक्षक गणेश चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित मोरे, पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के, पोलीस उपनिरीक्षक श्रीमदने, पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम दापटे, पोलीस उपनिरीक्षक श्रीमती स्वाती सुरवसे यांच्यासह पोलीस ठाण्यातील अंमलदार उपस्थित होते। ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा।